तर आजचा दौरा होता आपला सांगलीच्या पुढे तुंगाला आणि कशासाठी चालू आणि काय काय माहितीये तुम्हाला कळलंच. ब्लॉग फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. पहिला एक तर वेळ झालता आणि त्यात आणि हा लांबचा प्रवास, त्यामुळे न थांबता लगेच आपली राधा काढून जायला चालू केलं. बघता बघता लगेच कुपवाड मध्ये जाऊन पोहोचलो आणि कुपवाड मध्ये घेतला पहिला स्टॉप, कारण आपल्याला इथनं न्यायची होती केळीतून घेतल्या आणि तिथनं पुढचा प्रवास चालू केला. सांगलीतनं बाहेर पडलो आणि आष्टा सांगल्या हायवेला लागलो आणि लगेच जाऊन पोहोचलो आपल्या आत्तीच्या घरापाशी. आतमध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला आत्तीने गरमागरम मस्तपैकी चहा दिला. चहा त्यान झाल्यानंतर ना मस्तपैकी जेवण पण केलं. आणि आता एवढ्या लांब कशासाठी आलो ते तुम्हाला सांगतो. हे जे पुढे तुम्हाला ट्रॅक्टर दिसतंय ते आपल्या मामाने घेतलं, म्हणजेच आपल्या आत्तीच्या मुला. आणि त्या ट्रॅक्टरलाच गारवा घेऊन आम्ही बाज मधनं तुंगाला गेलतो. गारव्याला त्यांचा सगळा कार्यक्रम झाला. त्यानंतर ना आपल्याला नारळ फोडायला दिलता. मग काय नारळ पण लगेच झप्प करून आपल्या स्टाईल मध्ये फोडून घेतला. आणि त्यानंतर ना आता आपल्याला इथनं जायचं होतं आणि तेवढ्याच बघितलं तर बाहेर पाऊस यायचा. थोडा वेळ थांबल्यानंतर ना पाऊस पण गेला. त्यानंतर ना लगेच आपली राधा काढून जायला चालू केलं. आणि जाताना आपल्याला कुपवाड मध्ये आपल्या चुलत भावाकडे पण जायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर ना भावाची मुलगी तर डायरेक्ट आम्हाला बघून लाजायला लागेल. घरामध्ये गेल्यानंतर ना मस्तपैकी वहिनीनं आम्हाला चहा त्यान करून दिला. आणि तिथं काय लय वेळ थांबलो नाही, कारण पहिलाच लय टाइम झालता. त्यामुळे लगेच तिथनं आपली राधा काढून चाललो घराकडे. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला जराही आवडला असेल तर जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जायला विसरू नका.